साहेबांसोबत छल केलं, कपट केलं, षडयंत्र केलं, त्याच्या 10 पट जास्त सन्मानाने आम्ही साहेबाला परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू। वर्धा येथून मुंबईकडे निघालेली निष्ठा यात्रा आज जालना येथे पोहोचले। या यात्रेचे जालना येथे आगमन होतात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचं जोरदार स्वागत केलंय। वर्धा ते मुंबई असे 864 किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करत ही निष्ठा यात्रा मुंबई ते मातोश्रीवर पोहोचणार आहे। युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली असून आज गुरुवार रोजी या यात्रेचं जालना येथे आगमन झालंय। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, सुशिक्षितांचे बेरोजगारीचे प्रश्न, होत असलेली गळचेपी, वाढती महागाई इत्यादी समस्यांवर या यात्रेमधून जनजागृती करण्यात येते। ही निष्ठा यात्रा दिनांक 23 तारखेपासून वर्धा येथून निघाली आहे। जवळपास 450 किलोमीटरचा वरपर्यंतचा आता प्रवास करत आम्ही सायकलने जालना येथे पोहोचलो आहोत। ही निष्ठा यात्राचा थेट उद्देश आहे की ज्याप्रमाणे या खोके सरकारनी, या महाराष्ट्राच्या असंवैधानिक सरकारनी ज्या पद्धतीने षडयंत्र करून प्रामाणिक, लोकप्रिय आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले जो मुख्यमंत्री आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं सरकार पाडण्याचं काम केलं, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या कुर्सीवरून उतरवण्याचं काम केलं, तर आम्ही संकल्प घेतला आहे या यात्रेच्या माध्यमाने की उद्धव साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत। ज्या पद्धतीनं यांनी साहेबांसोबत छल केलं, कपट केलं, षडयंत्र केलं, त्याच्या 10 पट जास्त सन्मानाने आम्ही साहेबाला परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू। आम्ही साहेबांनी जो आवाहन केलं होतं उद्या चर्चा, हे कार्यक्रमामार्फत सरकारची जितकी गोडबंगाल योजना आहे त्याची पोलखोल करत आम्ही गावागावातून प्रवास करत आहोत। अनेक शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार हे आम्हाला भेटत आहे। 1 रुपयाचा पीक विमा जो सरकारने जाहिरातबाजी इतकी मोठी केली त्याची, पण शेतकऱ्यांना त्याचा लाभ कुठेही झाला नाही आहे। आपण जर बघितलं तर विदर्भातले आम्हाला अनेक शेतकरी भेटले ज्यांनी उद्धव साहेबांसाठी कापूस भेट दिला आहे, तूर भेट दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला 12,000 भाव होता आणि या खोके सरकारच्या काळामध्ये कापूस हे 6,000 वर अटकलेला आहे। शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे, पण पीक विमा कंपनीची कुठची मदत तर दूर, साधे पंचनामेही यांचे होत नाही आहे। असं शेतकऱ्यांचा पिळवणूक या सरकारच्या काळात होत आहे। त्यानंतर उद्धव साहेबांनी जो सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली होती ते शेतकरी आम्हाला स्वतःहून सांगत आहे समोर येऊन। तर शेतकरी, बेरोजगारच्या विरोधाचे या खोके सरकारचे जो धोरण आहे त्याचा निषेध आम्ही करत आहोत। तसंच सायकलनी प्रवास करून आम्ही पेट्रोल, डिझेल आणि वाढती महागाईचा सुद्धा निषेध करत आहोत। दिनांक 31 तारखेला आमची ही निष्ठा यात्रा मुंबई मातोश्री इथे जाऊन उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेऊन या निष्ठा यात्रेचा समापन होणार आहे। अजून उद्धव साहेब परत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, हेच या निष्ठा यात्रेच्या वतीने आम्ही लाखो शिवसैनिक आणि साहेबांवर प्रेम करणारे तमाम शेतकरी आणि सर्वसामान्य युवक वर्ग यांचा हे संकल्प आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक ज्वलंत विचार त्या काळामध्ये तरुणांच्या मनामध्ये पेटवला आणि या सर्व तरुणांना स्वाभिमानानं जगण्याचा एक मंत्र दिला आणि त्यामुळं आम्ही त्या काळापासून, आम्ही तेव्हा महाविद्यालयात शिकत होतो, की आजतागायत आम्ही शिवसेनेमध्ये त्या विचारांना काम करतो। अत्यंत सामान्य लोकांना, कोणी रिक्षा चालवणारे, कोणी हातगाडी ओढणारे, असे सामान्य लोक हे राज्यामध्ये मोठ्या मोठ्या पदापर्यंत गेले फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांमुळं। आणि दुर्दैवानं त्याच ठाकरे परिवाराच्या विरोधामध्ये ज्यांना या ठाकरे परिवारानं आणि शिवसेना या 4 शब्दांना मोठं केलं, ते फक्त सत्तेसाठी, पैशासाठी आज आपल्या बाळासाहेब ठाकरे परिवाराशीच नव्हे तर जनतेशी सुद्धा प्रतारणा करून एक वेगळ्या पक्षामध्ये खोके घेऊन गेलेत। आणि म्हणून आज हा जो तरुण वर्ग आहे जिल्ह्यामधला, त्यांनाच नाही तर सामान्य माणसालाही पटलेलं नाही। आपल्या जीवनामध्ये निष्ठा या शब्दाला खूप महत्त्व आहे। जर बायको आपल्या पतीबरोबर निष्ठेनं राहिली नाही तर तिला व्याभिचारी म्हणून समाज संबोधित असतो। आणि मग राजकारणामध्ये सुद्धा ज्या मतदारांनी तुम्हाला निवडलं, ज्या पक्षांनी मोठं केलं, त्या पक्षासोबत आणि मतदारासोबत सुद्धा तुम्ही जर निष्ठेनं राहत नसाल तर तुम्हाला काय म्हणायचंय, असा प्रश्न या सर्व तरुणांनी महाराष्ट्रामधल्या सर्व जनतेसमोर उपस्थित केलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं
की आज ही जी तरुण मंडळी आहे ती वर्ध्यापासून मुंबईपर्यंत सायकलनं जात आहेत, गावागावामध्ये समाजाला एक विचार देण्याचा, बाळासाहेबांचा विचार देण्याचं काम करतायत। या सरकारनी या महाराष्ट्राला कसं फसवलं, मग मोदी सरकारने कसं फसवलं, हे शिंदे सरकारने कसं फसवलं, हे सर्व हे आज गावागावामध्ये सांगतायत। माझ्या दृष्टीनं येणारा काळ हा परिवर्तनाचा आहे। पुनश्च एकदा उद्धवजी ठाकरे हे पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा विश्वास जनतेमध्ये ही तरुण मंडळी निर्माण करत असताना त्यांच्या यात्रेला मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं शुभेच्छा देतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।